नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मोटिवेशनच्या दुनियेत या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या आपल्या कथेचं नाव आहे आयुष्य। जन्मापासून ते मृत्यूपर्यंत यामधला जो काळ आहे त्यालाच आयुष्य म्हणतात मित्रांनो। हे आयुष्य एका चिखलासारखं करायचं की त्या आयुष्यात विविध रंग भरून आयुष्य सुंदर बनवायचं हे आपल्या हातात असतं। आयुष्य म्हटल्यावर अडचणी, समस्या, दुःख येत राहतात, पण याला आपण सामोरे कसं जातो हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। आपल्या आयुष्यात असे खूप प्रसंग येतात जेव्हा आपण एकतर चांगल्या मार्गाला जातो किंवा वाईट मार्गाला, पण जेव्हा आपण वाईट मार्गाला जातो तेव्हा त्यातून आपण बाहेर कसे पडतो हे महत्त्वाचं असते। असेच काही झाले विजयसोबत। विजय हा अत्यंत हुशार, चाणक्य मुलगा होता, पण त्याला त्याच्या मित्रांनी पूर्ण व्यसनाधीन केले होते। विजयला दारू, गुटखा, तंबाखू तसेच जुगार खेळण्याची सवय खूप घाण प्रकारे लागली होती। तसेच भाईगिरी, गुंडगिरी करण्यास सर्वात प्रथम असे। विजयला त्याचे मित्र जे काही सांगत ते त्याला खरं आणि त्याच्याच भल्याचं वाटे, यामुळे तो घरात कुणाचंही काही ऐकून घेत नसे। पण त्यात एक चांगली गोष्ट म्हणजे तो कधी त्याच्या वडिलांना उलट बोलत नसे, पण त्याच्या या सर्व घाण सवयींनी ते त्रासले होते। त्यांनी खूप वेळा विजयला समजावले, पण तो त्यांचं एक ऐकत नसे। विजय हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे ते त्याला जास्त बोलत नसे। एके दिवशी विजय खूप दारू पिऊन घरी आलता, यामुळे त्याचे वडील खूप रागावले व यामुळे त्या दोघांमध्ये वादावाद झाला। विजयच्या वडिलांनी त्याच्या एक कानफटात लगावली, यामुळे विजय रागाने लालबुंद होऊन घरातून निघून गेला व मित्राच्या घरी राहिला। तो 2 दिवस झाले घरी गेला नाही व त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याला बोलावले नाही। यामध्ये त्या आईचा जीव मात्र तिळतिळ तुटत होता। विजयचे वडील हे रिक्षा चालवून सर्व खर्च भागवत असे। एक दिवशी ते असेच रिक्षा चालवत असताना त्यांच्या डोक्यात विजयबद्दल विचार सुरू होते, पण यामध्ये त्यांचं रिक्षा चालवण्यापासून दुर्लक्ष झालं व त्यांचा अपघात झाला। तिथल्या लोकांनी ताबडतोब त्यांना रुग्णालयामध्ये भरती केले। ही गोष्ट जेव्हा मुलाला कळली तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला। सर्व हरवल्यासारखं वाटत होतं त्याला। तो ताबडतोब रुग्णालयात पोहोचला। तिथे गेल्यावर कळलं की त्याच्या वडिलांवर ताबडतोब उपचार करावे लागतील। त्यासाठी डॉक्टरांनी 5 लाख खर्च येईल असे सांगितले। मुलाने डॉक्टरांना उपचार करायला सांगितले व पैसे मी आणून देतो असे म्हणून पैशांचा बंदोबस्त करायला गेला। त्याने त्याच्या सर्व मित्रांना विचारले, पण सर्वांनी काही ना काही कारण देऊन त्याला टाळले व खोटी सहानुभूती दाखवत होते। यावेळी विजयला कळाले की आपण किती मोठी चूक केली आहे, पण आता पश्चाताप करून काही फायदा नव्हता। तो तसाच रडवलेल्या अवस्थेत रुग्णालयात गेला। तिथे गेल्यावर त्याच्या आईने सांगितले की काळजी नको करूस, पैसे भरले आहेत। हे ऐकून विजयला आश्चर्य वाटले। तेव्हा त्याच्या आईने सांगितले की घरात असलेले सोने विकले आणि तसेच तुझ्या लग्नासाठी ठेवलेले पैसे होते ते भरले, पण तरीही पैसे कमी पडत होते, तर तुझ्या वडिलांच्या सर्व मित्रांनी मिळून बाकीच्या पैशांचा बंदोबस्त केला। विजयला हे ऐकून फार आनंद झाला आणि एका बाजूला आपण आतापर्यंत काय केले याची मनापासून लाज वाटत होती। त्याने मनाशी निर्धार केला की आता आपण बदलायचं आणि आपल्या आई वडिलांना आपल्यावर गर्व वाटेल असं काहीतरी करायचं। काही दिवसांनी विजयच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आणि विजयने आपल्या वडिलांना आपण सर्व वाईट सवय सोडून देणार असं वचन दिलं। त्याच्या वडिलांना आनंद झाला, पण त्यांना टेन्शन होतं की आता घरात पैसे कुठून येणार। तेव्हा विजय म्हणाला, बाबा टेन्शन नका घेऊ, मी आहे आता। त्याने कुठेतरी काम शोधले आणि त्यासोबत तो MPSCची तयारी करू लागला। या प्रवासात त्याला खूप अडथळे आले। त्याला परत व्यसनाच्या आहारी जायची इच्छा झाली, पण त्यावेळी त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा समोर येत होता। अखेर तो दिवस आला। त्याने सोसलेले सर्व अडथळे, तसेच त्याच्या आई वडिलांनी ठेवलेला विश्वास, त्यांची मेहनत आज फळाला येणार होती। जेव्हा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला तेव्हा विजयच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्याने वडिलांना मिठी मारून आपण PSI झाल्याचे सांगितले। ही बातमी ऐकून विजयचे वडील ढसाढसा रडू लागले। विजयला आनंद होता की त्याने त्याच्या वडिलांच्या हातातील रिक्षाचे हँडल कायमचे सोडवले। त्याने आईला उचलून घेतले
आणि नाचू लागला. त्याने त्याच्या भूतकाळात केलेल्या चुकांचं हे प्रायश्चित्तच होतं असं म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, असेच काही प्रसंग आपल्याही आयुष्यात येत असतात, पण त्या प्रसंगांना आपण सामोरे कसं जातो हे महत्त्वाचं आहे. आयुष्यात असं काहीतरी करून दाखवायचं की ज्यामुळे आपल्या आईवडिलांना आपल्यावर गर्व होईल, ना की आपल्यामुळे त्यांची मान सन्मान आणि इज्जत धुळीला मिळेल. तर कमेंट करून नक्की सांगा की कथा कशी वाटली ते.